एखाद्या नेत्याची मुलगा नाही तर मुलगी असेल, एखाद्या मोठ्या व्यावसायिकाचा मुलगा नाही तर मुलगी असेल, नाहीतर ज्याच्याकडे पैसा आहे ते सिक्युरिटी लावू शकतात, एखादा सिक्युरिटी गार्ड पाठवू शकतात. पण गरीबाचं काय? मग तुम्ही जर एका बाजूला बघितलं तर अजितदादांना न्याय मिळावा याच्यासाठी आम्ही इतका प्रयत्न करतोय. उपमुख्यमंत्र्यांना न्याय मिळाला या महाराष्ट्रामध्ये जर वेळ आणि अडचण घेत असेल तर मग गरीबाकडे कोण बघणार आहे? त्यामुळे प्रश्न हा गरीबाचा आहे, सामान्य लोकांचा आहे. यांना सगळ्यांना भीती वाटते. आज या महाराष्ट्रात आणि गेल्या वर्षाचं आपण बघितलं 50,000 पेक्षा जास्त गुन्हे महिलांच्या बाबतीतले आपल्या या महाराष्ट्रामध्ये झालेले आहेत. म्हणजे 137 गुन्हे दिवसाला. त्याच्याच बरोबर दिवसाला 24 बलात्कार आपल्या महाराष्ट्रामध्ये दुर्दैवाने त्या ठिकाणी होतात. म्हणजे तासाला एक बलात्कार तिथं होतो. पॉस्कोच्या केसेस म्हणजे लहान मुलीच्या केसेस नाहीत, त्यांच्यावर होणारे अत्याचार बघितलं तर वर्षाला 13,000 अत्याचार दुर्दैवाने त्या ठिकाणी होतात. मग कुठंतरी हे जे अत्याचार करणाऱ्या लोकांना मनातली भीती मेली आहे का? पोलिसांची भीती वाटत नाही का त्यांना? आणि पोलीस खरंच प्रामाणिकपणे काही पोलीस काम करतात, पण पोलिसांना वेगळं काम इतकं दिलं जातं. व्हीआयपी लोकांना तिथं मदत करणं असेल, त्यांची सिक्युरिटी देणं असेल, नाही तर बऱ्याच काही नाही तर राजकारणासाठी दबाव आणण्यासाठी त्यामुळे काय होतं की सामान्य लोकांकडे दुर्लक्ष तिथं होतं असं मला तरी वाटतं.